सर्वात पहिली बातमी ती म्हणजे जय महाराष्ट्राने जी विशेष मोहीम हाती घेतलेली आहे त्या संदर्भातली। राज्यभरात रुग्णवाहिकांची काय सध्याची स्थिती आहे ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय, कारण राज्यभरात रुग्णवाहिकाच आजारी पडल्याचं दिसतंय। या रुग्णालयाबाहेरच्या सगळ्या रुग्णवाहिका धुळखात स्थितीमध्ये आहेत। संपूर्ण राज्यभरात अनेक जिल्हे आणि या अनेक जिल्ह्यांमध्ये काय सध्याच्या रुग्णवाहिकांची सध्याची स्थिती आहे ते आपण दाखवतोय। रायगडमधली ही दृश्य आपण पाहतोय, माणगाव जिल्हा रुग्णालयातली ही दृश्य आहेत आणि इथे रुग्णवाहिका कशा प्रकारे धुळखात स्थितीमध्ये आहेत ते आपण पाहतोय। अत्यंत मूलभूत सुविधा आहे ही, जी प्रशासनाकडून मिळत असते रुग्णांना, मात्र तीच जर वेळेत मिळत नसेल आणि जर अशा स्थितीमध्ये जर का रुग्णवाहिका असतील तर या आरोग्याचा कशा प्रकारे शाश्वती देणार सरकार, हे आता इथं मोठा सवाल उपस्थित होतोय। कारण आपत्कालीन सेवा कशी मिळणार हा इथं सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अजेश नाडकर यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। माणगाव येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात हजारोच्या संख्येने रुग्ण उपचार घेत असतात। या रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था सरकारकडून करण्यात आलेली आहे। या ठिकाणी 3 ॲम्ब्युलन्स आहेत, मात्र सध्या या ॲम्ब्युलन्सची परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सध्याचे हे दृश्य आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 ॲम्ब्युलन्स आपल्याला दिसतात। एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती कायमस्वरूपी बंद झालेली आहे, मात्र या 2 ॲम्ब्युलन्स पैकी ही आपण जे दृश्यांच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स पाहतोय ती ठिकठिकाणी जे आहे ती डॅमेज झालेली आहे, तर ठिकठिकाणी गंज लागलेली आहे। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहिलात तर या ॲम्ब्युलन्सची काय परिस्थिती झालेली आहे हे आपल्या लक्षात येईल। ही ॲम्ब्युलन्स क्वचित वापराला काढली जाते, मात्र ही जी दुसरी ॲम्ब्युलन्स आहे ती या ठिकाणी सातत्याने रुग्णांच्या सेवेसाठी ॲम्ब्युलन्सचा वापर होतो। मात्र हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपचारासाठी जे आहेत ते रुग्ण येत असतात। जर तुम्हाला येथून पुणे किंवा मुंबईला उपचारासाठी जावं लागत असेल तर तुम्हाला खाजगी ॲम्ब्युलन्सचा या ठिकाणी वापर करावा लागतो आणि त्यामुळे रुग्णांचा आहे तो आर्थिक भूदंड या ठिकाणी बसतो। त्यामुळे येणाऱ्या काळात सरकारने या ठिकाणी सुसज्ज आणि नवीन ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करावी अशी मागणी जी आहे ती नागरिकांकडून केली जात आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। याच संदर्भात आता तिथून थेट आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर जोडले गेलेले आहेत। अजेश, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की सध्या तुम्ही कुठे उभे आहात आणि तुमच्या आजूबाजूला काही ॲम्ब्युलन्स आहेत का, रुग्णवाहिका आहेत का, आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे त्या संदर्भातली माहिती द्या। श्रेयस, सध्या मी आहे माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात, ज्या रुग्णालयातून हजारो जे रुग्ण आहेत ते उपचारासाठी येत असतात। रायगड जिल्ह्याचे हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि जवळपास 5 ते 7 तालुक्यातून रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी या ठिकाणी येत असतात। ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्सची परिस्थिती आपण दृश्यांमधून दाखवली त्याच ॲम्ब्युलन्सच्या ठिकाणी मी उभा आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी पाहू शकता। माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये जवळपास 3 ॲम्ब्युलन्स आहेत, त्यापैकी एक कार्यरत आहे। एक जी ही ॲम्ब्युलन्स आहे ती सातत्याने या ठिकाणी उभी असते आणि या ठिकाणावरून आपण जर पाहिलं तर ही ॲम्ब्युलन्स ठिकठिकाणी डॅमेज झालेली आहे, काही ठिकाणी जंग लागलेली आहे आणि धूळ खात बसत ही या ठिकाणी उभी आहे। एकंदरीत 3 ॲम्ब्युलन्स पैकी जर श्रेष्ठ पाहायला गेलो अजेश, मी जरा आपल्याला थांबवतो, कारण आपण सध्या आढावा घेतलेला आहे तो प्रेक्षकांना आम्ही दाखवलेला आहे कशा प्रकारे इथल्या रुग्णवाहिकांची स्थिती आहे। मात्र आपण सांगताय 3च रुग्णवाहिका आहेत आणि एक ती भंग अवस्थेत दिसतीये आपल्याला, तर त्यामुळे किती इथे रुग्णांचा आवाजाव असते किंवा किती रुग्ण सातत्याने रोज येत असतात आणि त्यामुळे जो ताण आहे तो या आरोग्य व्यवस्थेवर कशा प्रकारे पडतोय त्या संदर्भातली काय माहिती आहे? श्रेयस, जर पाहायला गेलं तर रुग्णसेवकांसाठी उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहिका ह्या अत्यंत महत्वाच्या असतात। वैद्यकीय सेवेतील महत्वाचा घटक म्हणून रुग्णवाहिकांकडे पाहिलं जातं। मात्र माणगाव उपजिल्हा रुग्णालयात सातत्याने दिवसभर हजारोच्या संख्येने जे रुग्ण आहेत ते या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात। मात्र या ठिकाणची ॲम्ब्युलन्स एकच कार्यरत असल्याने जो भूदंड आहे आर्थिक तो रुग्णांना बसतो, कारण या ठिकाणाहून जर आपल्याला उपचार घेण्यासाठी या तुमच्या क्षेत्रामध्ये कोण आमदार आहे ते त्या संदर्भात त्यांनी दखल घेतली आहे का? कोण आमदार आहे, कोणत्या पक्षाचे आहे? हा उपजिल्हा रुग्णालय जो आहे तो श्रीवर्धन मतदारसंघात येतो। श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार या आदिती तटकरे आहेत। वारंवार या ठिकाणी ग्रामस्थ असतील किंवा नागरिकांनी असतील या ठिकाणी
रुग्णवाहिका सुसज्ज असली पाहिजे, कारण मुंबई गोवा महामार्गच्या मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या ठिकाणी बहुतांश मुंबई गोवा महामार्गावर जे अपघात होतात त्यांना देखील उपचारासाठी याच ठिकाणी आणला जातो। त्यासाठी वारंवार मागणी या ठिकाणी केली जात आहे की सुसज्ज अँब्युलन्स या ठिकाणी असली पाहिजे, जेणेकरून उपचार घेण्यासाठी तातडीने मुंबई किंवा पुण्याला नेता नाही येईल। श्रेयस जी, कारण आता संपूर्ण महाराष्ट्र ही बातमी पाहते, कारण जय महाराष्ट्राची ही विशेष मोहीम आपण हाती घेतलेली आहे। कारण आता तिथल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत आणि जे तिथले स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून कितपत दखल घेतली जाणार, आपलं या संदर्भात आपण काय जनतेला आवाहन कराल, कारण आपण तिथून या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट करताय। अजेश, माझा आवाज येतोय आपल्याला? हा श्रेयस, ह्या संपूर्ण जो प्रश्न आपण उपस्थित करतोय तो प्रश्न आपल्याला स्थानिक प्रतिनिधींपर्यंत देखील पोहोचवावा लागणार आहे, कारण या रुग्णांनी हा जो प्रश्न आहे तो आतापर्यंत प्रतिनिधींपर्यंत पोहोचवलाय का? प्रतिनिधींना याबाबत माहिती तरी आहे का?